मुंबईच्या वाकोला इथलं मच्छी मार्केट मुंबईत प्रसिद्ध आहे। इथं मासे कापण्यावर बंदी असल्याची बातमी समोर आली होती। त्यामुळे मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यावर टीका झाली, भाजपवर टीका झाली, पण आता खुद्द मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनीच स्पष्टीकरण दिलं। वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदी ही केवळ अफवा आहे असं ऋतू तावडेंनी स्पष्ट केलंय। खोट्या बातम्या पसरवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश असल्याचंही ते म्हणाल्या। महापौरांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांनी पलटवार केलाय। महापौरांनी वायफळ बडबड करू नये असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी दिला। दरम्यान वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करण्याची मागणी किशोरी पेडणेकरांनी दिली। अफवा पसरली जाते। मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी। फक्त आणि फक्त शुद्ध अफवा। मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे। या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली, तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी। अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल। वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार। कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा। ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा। तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात। सारखा सारखा अन्याय करता आहात, हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिल्पा नरोडे, आपल्या प्रतिनिधी। शिल्पा, आपल्याला कल्पना आहे मुंबई ही मूळची कोळ्यांची मूलभूमी आहे आणि हे सगळे आपले मच्छीमार बांधव आहेत, त्यांचा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे। ऋतू तावडे या बसलेल्या आहेत महापौर पदावर आणि अशावेळी अचानक बातमी समोर येते। नेमका काय प्रकार घडला होता? प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर मुंबईतला वाकोला परिसर आहे आणि वाकोल्यातला धोबीघाट इथे मच्छी मार्केट आहे। त्या मच्छी मार्केटमध्ये तिथले वॉर्ड ऑफिसर आणि इतर जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी मच्छी विक्रेत्या महिला आणि कोळी बांधव जे आहेत त्यांना थेट अशी इशारा केला होता की मासे कापू नका, स्वच्छ धुवू नका आणि विकूही नका, थेट मासे डायरेक्ट विका। जर तसं नाही केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता। आणि त्यानंतर ह्या कोळी बांधव महिला असतील किंवा मासे विक्रेता ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली। कारण वर्षानुवर्ष आम्ही इथे व्यवसाय करतो। आपण जर तिथे पाहिलं तर 40 ते 45 वर्षापासून व्यवसाय करणारे देखील मासे विक्रेत्या महिला आपण पाहिलेल्या आहेत। मात्र यानंतर हे जे इतकं प्रकरण रंगलं, राजकारण रंगल्यासारखं की यावर किशोरी पेडणेकर असतील, मनसेचे संदीप देशपांडे असतील यांनी थेट प्रतिक्रिया केली की मासे कापून विकायचे नाही तर इथे काही जिलेबी फाफडा विकायचा का, असा प्रश्न थेट विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी केल्यानंतर आज थेट मुंबईच्या महापौर ज्या आहेत ऋतू तावडे त्यांनी या मच्छी मार्केटची पाहणी केली आणि ज्या कोळी महिला आहेत किंवा ज्या मासे विक्रेता महिला आहेत त्यांना थेट आश्वासन केलंय की तुम्ही इथे माहुरं बिनधास्त कापा, मी मुंबईची महापौर म्हणून तुमच्यासोबत आहे। मात्र यापूर्वी जर आपण प्रसन्न सर पाहिलं तर यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत तिथले वॉर्ड ऑफिसर त्यांनी हा इशारा दिला होता। त्यामुळे तिथे थोडं भीतीचं वातावरण पसरलं होतं। आम्ही मुंबईमध्ये राहतो, कोळी बांधव आहेत, मुंबई म्हटलं की कोळी बांधवाला खरं अर्थातच हा अस्मितेचा असा सगळा प्रकार तिकडे समोर आला आणि त्यातच ऋतू तावडे आपल्या महापौर आहेत मुंबईच्या आणि त्याचवेळी कोळी बांधव सुद्धा आपले व्यावसायिक आहेत अनेक वर्षांपासूनचे आणि त्यामुळे हा थोडासा नाजूक विषय झाला होता। अनेकदा मुंबईमध्ये मांसाहार करायचा की नाही वगैरे विषय चालू असताना मासे कापण्यावर मच्छी मार्केटमध्येच बंदी आल्याच्या बातमीमुळे खळबळ उडाली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।